जन्म मिळत असताना काही मराठा समाजातील विविध संतोषी लोक वेगवेगळे वक्तव्य टाकून प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक गावातून अनेक दिवस गेले छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसल्या नाही पाहिजे. ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, मराठा समाजाच्या विरुद्ध बेताल वक्तव्य करणारे जे कुणी करंटे आणि समाजद्रोही मराठे द्रोही आहेत त्यांचा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी निषेध आपण अत्यंत शांततेच्या मार्गाने नोंदवलाय. बांधवांनो, आपल्या योद्ध्यांनी आपल्याला सुचवलंय हे आंदोलन अहिंसक लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गानेच आपल्याला पुढे न्यायचं आहे. काल जे काही घडलं असेल त्याच्यामध्ये मराठा आंदोलक नाही. जे काही घडलं ते केवळ आणि केवळ मराठ्यांचं हे अत्यंत ताकदीचं शांततेचं युद्ध जे आहे ते भडकावं यासाठी काही विघ्न संतोषी लोक प्रयत्न करतायत. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की आंदोलन शांततेच्या मार्गानेच पुढे जाईल. हे शांततेचं युद्ध आपण सारे जण मिळून अत्यंत ताकदीने लढूयात. तुम्ही ज्या प्रकारे इकडे घोषित केलं गाव बंदी, एकही पुढारी तुमच्या गावात, मग तो सत्ताधारी असेल किंवा तो विरोधक असेल, आपल्यासाठी कुणी जवळचा नाही आणि आपल्यासाठी कुणी लांबचा नाही. जो मराठा समाजाच्या सोबत नाही त्याच्या बरोबर मराठा समाज राहणार नाही. या ठिकाणी ही गोष्ट आणि हा संकल्प तुमच्या मनामेंदूमध्ये रुजायला हवा. आम्ही या ठिकाणी जाहीर केल्यानंतर उद्यापासून काही बाईट सुरू होतील. उद्यापासून पुढे येऊन कॅमेऱ्याच्या समोर सांगतील आम्ही मराठा समाजासाठी अमुक केला तमुक केला वगैरे वगैरे, ते भरूनही काढतील. पण लक्षात ठेवा, गेली 40 वर्ष हे आंदोलन चाललंय. 40 वर्षाचं हे आंदोलन केवळ आणि केवळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि त्यांच्या ताकदीवरती हे उभा आहे. आणि म्हणून सांगतो, समाजाला मी अत्यंत निक्षून सांगतो की विसरू नका, तुमच्या डोक्यात हे जाता कामा नये. एकही पुढारी तुमच्यासाठी लढला नाही, भांडला नाही. आणि म्हणून पुढाऱ्यांसाठी या छात्या अजिबात झिजवायच्या नाहीत आणि पुढाऱ्यांच्या गोठ्यातली जनावर अजिबात बनायचं नाही. कोणाची गुलामी सहन करायची नाही. आता थांबायचं नाही. थांबायचं तेव्हाच जेव्हा मराठा समाजाला हे सरकार आरक्षण घोषित करील तेव्हा.